अतिशय संतापजनक आणि घृणास्पद असे शब्दसुद्धा अपुरे पडतील, कमी पडतील अशी धक्कादायक घटना आहे। अवघ्या 4 वर्षांची चिमुरडी, अवघ्या 4 वर्षांची कोवळी कळी वासनांध नराधमाच्या क्रौर्याची बळी ठरलेली आहे। ही चिमुकली आपल्या आजीच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आलेली होती आणि अंगणामध्ये खेळत होती। या चिमुरडीला 65 वर्षांच्या हैवानानं आपल्या सोबत नेलं आणि सांगताना शब्दसुद्धा गोठून जातील इतकी नीच पातळी या नराधमानं या चिमुकली सोबत गाठली आहे। तिला नराधम एका गोठ्यात घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले। तो इथेच थांबला नाही, त्या नराधमानं, हैवानानं, या सैतानानं तिची दगडानं ठेचून हत्या केली आणि यानंतर या मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला। ही मुलगी कुठे सापडत नाही म्हणून अर्थातच घरात शेजारी पाजारी शोधाशोध सुरू झाली। मग गावकऱ्यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासले आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मन विषण्ण करणाऱ्या गुन्ह्याचा छडा लागलाय। या संपूर्ण प्रकरणी संतापाची तीव्र लाट उसळली। गावामध्ये बंद पाळला गेला, आंदोलन झालं, मोर्चा निघाला आणि अर्थातच या संपूर्ण प्रकरणाची दखल ही सरकारला सुद्धा घ्यावी लागली। मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचं सांगितलंय। मात्र मती गुंग करणाऱ्या गुन्ह्यांची न थांबणारी मालिका केवळ चिंतेचाच नाही, ते एका मोठ्या चिंतनाचा विषय बनली आहे। हैवानी वृत्तीमुळे कुस्करल्या गेलेल्या चिमुरड्यांची जीवघेणी किंकाळी ही सदैव कानात घुमत राहणार आहे आणि अन्यायाच्या गर्तेत गटांगड्या खाणाऱ्या न्यायाच्या नावानं जग मात्र तसंच शांतपणे चालत राहणार आणि पुढे जाणार, हीच खरी शोकांतिका आहे। तर नसरापुरात कालपासून नेमकं काय काय घडलेलं आहे ते आपण पाहूया। शुक्रवार 1 मे 2026 दुपारी 3 वाजता पीडित चिमुकली राम मंदिर परिसरात दिसली। दुपारी 3:45 वाजता पाऊण तास चिमुकली घरी न परतल्यानं आजीकडून शोध सुरू झाला। दुपारी 4 वाजता आजीसह नसरापुरातील ग्रामस्थांकडून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली। दुपारी 4:30 वाजता गावातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला। संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणलं। चोप मिळताच आरोपीनं मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा गावकऱ्यांना दाखवली। संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। संध्याकाळी 6 वाजता शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला। त्याच वेळी ग्रामस्थांचा उद्रेक झाला। संध्याकाळी 7 वाजता संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला। वातावरण बिघडल्यानं पोलिसांनी मृतदेह सुरक्षित स्थळी नेला। रात्री 8 वाजता ग्रामस्थांनी पुन्हा एकदा राजगड पोलीस स्टेशनला घेराव घातला। रात्री 9 वाजता संतप्त गावकऱ्यांनी बंगळुरू महामार्ग रोखला। रात्री 11 वाजता SP गिल आंदोलनस्थळी दाखल झाले। लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। शनिवार 2 मे 2026 सकाळी 7 वाजता नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळी 9 वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पुरावे गोळा केले। सकाळी 10 वाजता नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू झाला। त्यानंतर सकाळी 11 वाजता सुपर बाजार परिसरात मोर्चाचं आंदोलन सभेत रूपांतर झालं। सकाळी 11:30 वाजता पुढाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली, पण आंदोलकांनी माघार घेतली नाही। दुपारी 11:15 वाजता भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलनस्थळी दाखल झाले। आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांना फोन करा अशी आंदोलकांनी आमदार मांडेकरांकडे मागणी केली। दुपारी 12:15 वाजता आमदार संग्राम थोपटे आंदोलनस्थळी पोहोचले। केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। दुपारी 12:20 आमदार मांडेकरांकडून 2 वेळा मुख्यमंत्र्यांना फोन करण्यात आला।
पण फोन लागला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.